इथेपर्यंत यायला हार्डली 10-15 मिनिटं लागतात. अच्छा, पहिला 2च देव द्यायच्यात. ती माहिती लिहिलेली आहे ही तुम्हाला दाखवेल मी. दत्तगुरूंची आहे, गणेशवारींची आहे, तिकडे महादेवांची आहे. ते मंदिर दिसतंय हे बघा. अरे बापरे, हा ब्रिज तोडला वाटते. फेरीसाठी चालू करू वैतरणासाठी. सोप आलेला आहे, आपला राईस पण आलेला आहे. सो फ्रेंड, एक्सप्लोर विथ राहुल वर्तकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत मारंबरपाडा साईडला, चिखलडोंगरी या साईडला. आणि आज आपण 2-3 इकडची मंदिर आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आणि मंदिरं कुठली आहे ती पण सांगणार आहे तुम्हाला. सो आपण निघूया वेळ न दवडता. पहिलं मंदिर करूया जे भवानी मातेचं मंदिर आहे. देन त्याच्यानंतर आतमध्येही 2-4 मंदिर आहे तीही तुम्हाला दाखवेल मी. इकडून आपल्या म्हणजे विरार ईस्ट पासून ते इथेपर्यंत यायला हार्डली 10-15 मिनिटं लागतात. जो ईश्वेचा ब्रिज आहे तो उतरून मग आपण कॉलेज रोडनी या साईडला जेट्टी साईडला म्हणजे मारंबरपाडा रोड जो लागतो तिकडून आतमध्ये ते भवानी मातेचं मंदिर आहे तिकडे आपण यावं. सो पहिला आपण भवानी मातेच्या मंदिरात जाऊया, त्याच्यानंतर पुढच्या मंदिरात जाऊया. पहिला चला भवानी मातेच्या मंदिराचं दर्शन करू. तर मित्रांनो, विरार स्टेशनवरून हार्डली 14 मिनिटावर असणारे भवानी मातेचं मंदिर. जर तुम्ही स्टेशनवर येत असाल तर तुम्हाला ऑटो अवेलेबल आहेत. आपण भवानी मातेच्या मंदिराच्याकडे आलेलो आहोत आणि आपण नरेंद्र काकांना विचारूया या मंदिराबद्दल थोडक्यात विचारूया. आता हे मंदिराचं म्हणजे कसं आहे ना? मंदिर आता हे एकदम पूर्वकाळी जुनं मंदिर होतं. अच्छा, पहिला 2च देव द्यायच्यात. अच्छा, ब्रह्मा आणि भवानी. ओके. नंतर ते एका नालासोपारा त्या माणसाने नंतर ते जीर्णोद्धार केला, व्यवस्थित केलं. मग तो गणपती बसवला. मग ते तिथपर्यंत मग ते चालू झालं. मग नंतर हे मंदिर मोठं बांधलं. अच्छा, गावकऱ्यांनी. अच्छा, 2 गाव मिळून, डोंगरपाडा आणि चिखलडोंगरी, आपले मारंबरपाडा. अच्छा, या 2 गाव मिळून बाहेरची देवी लोकांनी तेव्हा माझ्या 9 देवी बसवल्या. मग पहिलं छोटं मंदिर होतं. हा, कौलारू मंदिर होतं. अच्छा, ते पण किती वर्ष झालं? आता जवळ मला जीर्णोद्धारला हे बांधलेलं याला 5 वर्ष झाले असतील. 5. आणि जे पहिलं होतं ते कधीचं मंदिर? जुनं म्हणजे आमची 5वी पिढी आहे. त्या साईडचा हाय 1669 किती आहे त्याच्यावर साल आहे. अच्छा, अच्छा, हा, आहे ते बॅनरवर साल आहे. तर मित्रांनो, आपण भवानी मातेचं दर्शन करू आणि काकांनी माहिती सांगितल्याप्रमाणे पूर्ण मंदिर आता पहिलं जे जुनं मंदिर होतं आणि त्याच्यानंतर 5 वर्षानंतर ते नवीन आता केलेलं आहे. तर काकांनी सांगितल्याप्रमाणे इकडे ती माहिती लिहिलेली आहे ही तुम्हाला दाखवेल मी. पहिला आपण मंदिरात जाऊ आणि देवीचं दर्शन लिहिले ना, पुनर्प्रतिष्ठा. पहिलं मंदिरात जाऊया आणि आपण देवीचं दर्शन घेऊया. हे काय जीर्णोद्धार आहे बघ इकडे लिहिले. एकविरा देवीचं मूर्ती आहे. रेणुका देवी, सप्तशृंगी देवी, तुळजाभवानी, जी आपली कोल्हापूरची भवानी देवी, महालक्ष्मी. तर मित्रांनो, मी तुम्हाला जी काकाने आपल्याला माहिती सांगितली, फोटो आहे त्या मंदिराचा, पहिल्या मंदिराचा, तो तुम्हाला दाखवतो. या हा बोर्ड दिसतोय, या बोर्डवरती जे प्रतिमा आहेत, जे फोटो आहेत, ते सगळे जुन्या मंदिराचे, जे पुरातन मंदिर पहिलं होतं, जे मंदिर पहिलं इकडे होतं कसं ते त्याचे फोटो आहेत. ते बघा, हे सगळे फोटो आहेत ते मंदिराचे, जे भवानी मातेचं पहिलं मंदिर कसं होतं त्याचे. A few minutes later. हा दीपस्तंभ आणि इकडे किती मस्त अशी तुळशी वृंदावन आहे. बघा किती छान असं मस्त तुळशी वृंदावन आहे. आणि हे आपलं भवानी मातेचं मंदिर. वा, ते कसं वाटलं? चांगलं वाटलं, प्रसन्न. आणि आजचं वातावरण कसं वाटतंय? मस्त वाटतं ना. तर हे मारंबरपाड्याचा एरिया, चिखलडोंगरी एरिया. तो आता हा रोड जो आहे समोरचा,
तिथून आपण सरळ आतमध्ये जाणार आहोत. जी 2 मंदिरं तुम्हाला जी बोललो तिकडे. चला, आपण भवानी मातेचं जे मंदिर आहे तिकडून आपण लेफ्ट साईडला जो रोड जातो तिकडे चाललो आहे. आणि हा जो रोड आहे तो आतमध्ये ते जे 2 मंदिर तुम्हाला बोललोय तिकडे चाललोय. बोर्ड बघू शकता, सर्वेश्वर मंदिराकडे जाण्याचा मार्ग. चुकलाच तर कोणाला विचार, इकडे काय टेन्शन नाही, इकडून जायचं आपल्याला सर्वेश्वर मंदिराकडे. मित्रांनो, आपण चिखलडोंगरी म्हणजे गावामध्ये आतमध्ये आलेलो आहोत. आणि माझ्या पाठी जे मंदिर दिसते हे बघा, इकडे आपण इकडे या साईडला मंदिर दिसते ते आहे सर्वेश्वर मंदिर. सो आतमध्ये जाऊन बघूया मंदिर कसं आहे ते. चिखलडोंगरी जेट्टी रोड येथील हे श्री सर्वेश्वर मंदिर, एक हिंदू मंदिर जे तुम्हाला सकारात्मक भावना देते. आत बाहेर फिरण्यासाठी प्रशस्त अशी जागा. हे भव्य मंदिर 1600 सालचं असावं. या मंदिराचं नाव आणि सर्वेश्वर कारण सर्व देव या मंदिरात स्थापन आहेत, म्हणून सर्वेश्वर असे नाव ठेवण्यात आले असावे. आपण मंदिरामध्ये एंटर केलंय आणि हे शीतला देवीचं इकडे मूर्ती आहे आणि इकडे शनिदेवांची या साईडला मूर्ती आहे, दत्तगुरूंची आहे, गणेशवारींची आहे, तिकडे महादेवांची आहे आणि त्या साईडला एकविरा, खंडोबा आणि हनुमानस्वारी आणि अजून एक देवता आहे त्यांची मूर्ती आहे. तीही तुम्हाला दाखवतो कारण आता इथे शांतता आहे, कारण सगळे ध्यानाला बसले. ते त्या साईडला ध्यानाला बसले. आम्ही गेलेलो मंदिरात, पण मंदिरात जास्त कोण नव्हतं कारण आता कसं दुपारचा टाईम आहे ना, कारण सगळे आता खूप म्हणजे आता मंदिर थोडा वेळ बंद असतात आणि संध्याकाळी परत चालू होतात ना ब्रो. सो आता आपण इकडून निघूया. जेट्टी तुम्हाला दाखवतो, जी जेट्टी पण दाखवतो. राहुल साहेब गाडी पार्क करेपर्यंत मी तुम्हाला दाखवतो हा ब्रिज. इकडे अरे बापरे, हा ब्रिज तुटला आहे. बापरे, ब्रिज तुटला आहे हा इकडे पूर्णपणे. अरे ब्रिजच तुटला आहे. ब्रिज तुटलाय. एक मिनिट, ब्रिज तुट. अरे हो रे, आणि हा रोड पूर्ण चिखला. अरे बापरे, हा ब्रिज तोडला वाटते. अच्छा अच्छा, काम चालू घेतलंय का इकडे ब्रिजचं. तर हा चिखलडोंगरीचा ब्रिज म्हणजे खूप जुना ब्रिज आहे, लाकडी ब्रिज. याच्यावरून क्रॉस करतात गाड्या बिड्या, पण हा आता नवीन रिडेव्हलप करतात म्हणून तो तोडायला घेतला वाटते. आणि हा पण एक वरती ब्रिजचं काम चालू आहे, ते कधीपासूनच चालू आहे, तो अजून बनला पण नाही आहे. आणि ही खाडी. आणि थोडं जरा पुढे जाऊन दाखवतो, या साईडला बघा हे पूर्ण आहे ना पाणी इकडे भरलेलं आहे खाडी. आणि इकडे मच्छीमारसाठी इकडून बोटी क्रॉस होतात या खाडीमधून आणि त्या वैतरणा साईडला वगैरे जातात बाहेर. सो हा पूर्ण यांचा म्हणजे मच्छीमार लोकांचा एरिया आहे, कोळी लोकांचा. ते बघा इकडे बोटी दिसतात तुम्हाला, सगळ्या बोटी वगैरे आहेत इकडे. हे बघा इकडे बोटी आहेत पूर्ण. आणि ते आपण मंदिरात जे गेलेलो तेव्हा शंकराचं मंदिर, त्यात येतात ना आम्हाला लेफ्ट साईडला आहे ना इकडे असं तलावसारखं आहे, त्याच्यामध्ये आहे ना कमळ दिसले आम्हाला. सो इकडून थोडीशी दिसतात आहे बघा. फुलली नाहीत प्रॉपर, पण आहेत फुलं, म्हणजे आता येतील मस्तपैकी डवरतील ती फुलून. ते पक्षी आहे कुठला तरी, तो बघ तो बघा उडाला तो पक्षी होता. सोमेश्वर मंदिर, चिखलडोंगरी रोड, हा जो आपण आता जाऊन आलो पाटणा दाखव. हा पाटणा रोड, तिकडून आपण आहे ना हा बघा हा रोड आहे ना या साईडला लेफ्ट साईडला, तिकडे जाणार आहोत मेन जेट्टीकडे, जिथून सर्व म्हणजे व्ह्यू पण तुम्हाला भारी दिसतं. चिखलडोंगरीचा रोड आहे त्याच्या बाजूचा रोड, चिखलडोंगरीचा बाजूचा रोड, तिकडून आपण जाणार आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकतात की हे भात आहे ना. भात नाही इकडे, कशा आधी शेती होती. नाही हे उंच काय म्हणतात त्याला, काय हे काय भाताचं आहे. धान्य ठेवतात ते. धान्य म्हणजे भाताचंच आहे का, गहू काही भात, तांदूळ तांदळाचं ते एक आपला ढिगारा करून असं ठेवलेलं आहे. ते आपल्याला लांब पडतं, म्हणजे जिथे आहेत ना या साईडला पण आहे, या साईडला तिकडे कोपऱ्यात आहेत, खूप ठिकाणी आहेत ते असे त्यांच्या शेत्या तिकडे गहू का भातच म्हणतात त्याला. पेंडा गव्हाचा पेंडा त्याचा ते एकावर एक असे ठेवलंय.
मित्रांनो आपण जी पहिलीवाली जेट्टी आहे तिकडे आलेलो आहोत. पहिलीवाली म्हणजे सांगतो तुम्हाला, एक अजून पण जेट्टी आहे जी मोठी नवीन बनवलेली आहे, तिकडून फेरी वेरी जातात. तर ही जेट्टी पहिल्यापासून आहे ते पण दाखवतो आणि नंतर त्या मोठ्या जेट्टीकडे जाऊ. चला इकडे बघा, तो बोर्ड लिहिलेला दिसतोय मारंबरपाडा जेट्टी. तर हा रोड आहे ना, हे बघा इकडे पहिला आहे ना पूर्ण कच्चा रोड होता, त्याच्यानंतर आपण आता आलेलो जेट्टीकडे. प्रति काय करतोय रे? अच्छा, तर बघा इकडून आहे ना हा जेट्टीवरती जातो रोड. आपण आता जेट्टीवर जाऊया, दाखवतो तुम्हाला ही छोटीवाली जेट्टी. ये प्रतीक, हे बघा दिसतंय समुद्र. सो आपण आता आलेलो मारंबरपाडा जेट्टी. ही पहिलीवाली जेट्टी आहे, तिकडे नंतर जी बोललेली तुम्हाला ती मोठीवाली तिकडे दाखवतो तुम्हाला. तिनं आत्ता बनवली आहे, हल्ली 1-1.5 वर्ष झाली त्याला. सो ही पहिल्यापासून आहे. इथे सगळे म्हणजे इकडून फिशिंगसाठी वगैरे जातात लोक. इकडे बोटी पण लावल्या, ते पण दाखवतो तुम्हाला. आता अचानक या बोटीकडे लक्षात गेलं पुढे जातानाच. ही आहे ना पूर्ण कंडिशन याची बेकार आहे. खाली काय उतरला काय नाही, उतरलो का गेलो खाली पाण्यामध्ये, कारण दलदल पूर्ण आहे. आणि प्रतीक इकडे आहे उभा. प्रतीक कसं वाटतंय? काय रे कसं वाटतंय जेट्टीवर येऊन? चांगलं वाटतंय, खूप थोडं ऊन आहे असं, पण बरं वाटतंय. ओके, तर हे बघा ही आहे फर्स्ट जेट्टी तुम्हाला सांगितलेली, जिथून या साईडला वैतरणा खाडी, हे बघा या साईडला वैतरणा खाडी आणि हा पूर्ण समुद्र. वाव. आणि या सगळ्या बोटी लावलेल्या इकडे. आणि हा अँकर आहे, त्या बोटी थांबवतात त्याने. आणि फिशिंगसाठी इकडे हे पण आहे जाळी मच्छीमारांनी. आणि याच्यात खेकडे, हा याच्यात खेकडे पकडतात. हे बघा पाणी पूर्ण आतमध्ये गेलं आहे, कारण आता भरतीची वेळ नाही आहे. संध्याकाळनंतर पाणी वरती येते. पाणी आहे ना मित्रांनो एवढे येते बघा. हा तो दिसतो अँकरचा एरिया, ती गाडी वेळ तेवढ्यापर्यंत पाणी येते. तर आपण आता जाऊया पुढे, जी मेन जेट्टी आहे तिकडे. 20 minutes later. दुसऱ्यावाला जेट्टीवरती आलेलो आहोत, पण इकडे सीन काय की हा रोड थोडा कच्चा होता, तो आता करायला घेतला आणि त्यामुळे तिकडे खडी टाकून ठेवली सगळे. त्या गाडीचा बॅलन्स आहे ना डुंगडुंग होते गाडी पूर्ण. हे बघा इकडेच जायचंय. इकडे आतमध्ये असा जो लेफ्ट साईडला रोड आहे ना तो जेट्टीवर जातो, जी सेकंडवाली मोठी जेट्टी आहे ती. आणि इकडे कामं पण चालू आहे, कारण इकडे आता काय ते बोलतात की फेरी म्हणतात ना, या गावात ना दुसऱ्या गावात काय म्हणतात त्याला, होडीने ते गाड्या बिड्या त्याचा इकडून होणार आहे चालू असं म्हणतात. फार पण आयडी नाही, काम चालू आहे. पुढे बघून द्या, आपण जाऊन आतमध्ये बघूया चला. म्हणजे इकडे काहीच नव्हतं होतं, आता या शासनाने असा निर्णय घेतला की इकडून फेरीसाठी चालू करावं, वैतरणासाठी गावासाठी. बोर्ड पण दिलेलं आहे, दाखवतो तुम्हाला चला. तर मित्रांनो आम्ही पुढे चाललेलो, पण तिकडे जे लोक आहेत त्यांनी थांबवलं की पुढे जाऊ नाही शकत, कारण हा ज्या ब्रिजचा आहे तिकडे काम चालू आहे. सो आपल्याला पुढे जाता नाही येणार. पण इकडून बघू शकतात ते महाराष्ट्र सागरी संबंध काय मारंबरपाडा नारंगी जेट्टी अर्नाळा बंदर. सो इकडून तर फेरी चालू होणार आहे लवकरच, आपण तेही बघूया. त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला फेरीचा अनुभव पण घेता येईल. सो आता एवढंच जाऊ शकतो, पुढे जाऊ नाही शकत. हे नका करू, उदास नका करू. आपण जेव्हा होईल प्रॉपर तेव्हा येऊ नक्की, परत व्हिजिट करूया आपलं इकडे ठिकाणी. सो आता आपण निघूया. हा बोल राहुल, काय करतो? भूक लागलेली जाम, हा जाम फिरलो, मंदिरात गेलो, त्याच्यानंतर जेटी बुक स्टोअर आणि त्याच्यानंतर DIY खायला आलो. हो विचार करतो काहीतरी घ्यायचं, भूक तर जाम लागले. तू काय घेतं? बघतो आता सूप वगैरे घेतो. पोटपूजा, पेटपूजा. ठंडे से शुरुआत करते हैं भाई. चीयर्स. काय थंडीमध्ये थंड पियाची मजाच वेगळी. काय रे तू काय मागवलं? का 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 पाहिजे तर राईस मागवायचा ना, पोट भरलं असतं. घरी पाहून परत येऊ. ठीक आहे चल. राईस आलेला आहे आणि प्रतीकचा सूप पण आलेला आहे. प्रतीकचं सूप आलेलं आहे, आपला राईस पण आलेला आहे. पहिला खाऊया, बाद में मिलते ब्रेक के बाद. A few minutes later. काय झालं, थकलाय? अरे जाम थकलो, पाय दुखायला लागले, आज जाम फिरलो ना. पोट मेन भूक लागली, ते पण खाल्लं, जरा बरं वाटलं. जरा भूक ते पोट भरल्यावर सारखं वाटलं. मित्रांनो आज तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही देवदर्शन पण केलं. हा ब्लॉग आपण इकडेच एंड करतोय आणि हा ब्लॉग कसा वाटला ते तुम्ही नक्की आम्हाला सांगा. सो आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एक्सप्लोर विथ राहुल वर्तक.